तर स्वागत आहे तुमच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पायाभूतचा पेपर 2026चा इयत्ता 8वी विषय मराठीचा. तर हा पेपर 2026चा आहे, तुम्ही इथे पाहू शकता. आणि हा पेपर आज आपण उत्तरे पण पाहणार आहोत काय, आणि मी तुम्हाला डिटेलमध्ये एक्सप्लेन पण करणार आहे. त्यामुळे व्हिडिओला पूर्ण पहा, आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक आणि व्हिडिओला सबस्क्राईब करा. आणि खूप सारी मुलं व्हिडिओ पूर्ण नाही पाहत आणि कमेंट करतात. त्यामुळे मी आजच सांगतो की तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा आणि मग कमेंट करा. तर चला आता मी व्हिडिओला पण सुरुवात करतो. तर सर्वात आधी तुम्हाला इथे एक हा भाग आहे, तो सर्वात आधी तुम्ही डायरेक्ट इग्नोर मारायचा आहे. आपण डायरेक्ट येऊया तोंडी परीक्षेकडे. तर इथून आपली तोंडी चाचणी सुरू होते आणि ही तुमची परीक्षा झाल्यावर शिक्षक घेणार आहेत. तर हे पण लक्षात ठेवा. तर इथे पहिला प्रश्न आहे, तुला आवडणारे कोणत्या खेळाचे नाव सांगून त्या खेळाचे तुम्हाला महत्त्व सांगायचे. मग खूप सारे खेळ असतात, जसे कबड्डी, खो खो, लंगडी, असे खूप सारे खेळ तुमच्या आवडतील असेल त्या खेळाचे तुम्हाला नाव सांगायचे, तुमच्या आवडीच्या खेळाचे. आणि त्यानंतर तुम्हाला त्या खेळाचे महत्त्वसुद्धा सांगायचे, जसे तो खेळ खेळल्यामुळे काय काय फायदे होतात, काय काय तोटे होतात, ते तुम्हाला एक्सप्लेन करायचे. तर हे तुम्हाला डिटेलमध्ये नाही सांगायचे, फक्त तुम्ही वरवर सांगितले तरी हा प्रश्न 2च गुणांसाठी आहे. त्यामुळं वरवर सांगितले तरी तुम्हाला या प्रश्नाचे गुण देतील. तर हा पण तुम्ही ह्याचे उत्तर पण लिहू शकता आरामात. त्यानंतर प्रश्न 2 आहे, तुला शिक्षकांमधील कोणकोणते गुण तुम्हाला घ्यायला आवडतील ते तुम्हाला सांगायचे. हा प्रश्न पण 2 मार्कांसाठी आहे. मग तुम्ही सांगू शकता तुमच्या शिक्षकांची म्हणजे स्वभाव कसा आहे त्याचे वर्णन तुम्ही करा आधी, आणि तुम्ही सांगा कोणते, जसे प्रामाणिकपणा, नियम, कठोरता, शिस्तबद्धता, अशा प्रकारे खूप सारे गुण आहेत, ते तुम्ही सांगू शकता. तुम्हाला कोणकोणते गुण घ्यायला आवडतात ते तुम्ही 2 गुणांसाठी या प्रश्नाचे उत्तर देऊ शकता. मग इथे तुम्हाला सिंपल वर्णन काढून सांगायचे, मग इथे मार्क फिक्स समजा तुमचे. मग पुढचा प्रश्न आहे, प्रश्न तुला तुझ्या कुटुंबातील कुटुंबाविषयी वाटणाऱ्या भावना तुम्हाला सांगायच्या. जसे तुम्ही तुमच्या कुटुंबाचे वर्णन, तुमचे कुटुंब कसे आहे ते सांगू शकता, आणि तुम्हाला त्या कुटुंबाविषयी प्रेम, आपुलकी हे सर्व वाटते ते तुम्हाला सांगायचे. 2 मार्क इथे पण तुम्हाला आरामात मिळतात. यानंतरचा पुढील प्रश्न आहे, तुला मोठे झाल्यावर काय करायचे ते तुम्हाला इथे सांगायचे. तर तुम्ही सांगू शकता तुमचे ध्येय, तुम्ही काय ठरवले ते तुम्हाला थोडक्यात सांगायचे. 4 ओळींमध्ये फक्त तुम्हाला बोलून सांगायचे की मला मोठे झाल्यावर काय व्हायचे, डॉक्टर, पोलीस, हे सर्व तुम्ही सांगू शकता. मग अशा प्रकारे हे सर्व सांगितल्यावर तुमची तोंडी परीक्षेमध्ये ते मार्क फिक्स होतील. आता आपण येऊया लेखी चाचणीकडे. तर लेखी चाचणीचा इथे तुम्ही प्रश्न पाहू शकता. 7 गुणांसाठी हा प्रश्न आहे. प्रश्न 5, खालील उतारा वाचा व त्याखालील प्रश्नांची उत्तरे लिही. तर सर्वात आधी तुम्हाला उत्तरं नीट वाचायचं आहे आणि समजून घ्यायचं आहे. मग तुम्हाला या खालील प्रश्नांची उत्तरे आहेत सोपी ते द्यायची आहेत यावर आधारित. तर तुम्ही सर्वात आधी व्हिडिओ पॉज करून हा उतारा वाचू शकता, आणि मग आपण त्या खालील प्रश्नांची उत्तरे पण पाहूया आता. चला आता इथे प्रश्न पाहू शकता. तुमच्या परिसरात आठवडी बाजार भरतो का, आणि तुला आठवडी बाजारातून कोणकोणत्या गोष्टी विकत घ्यायला आवडतील. तर हा प्रश्न आहे 2 गुणांसाठी. तर तुम्ही इथे लिहायचे, तुम्हाला होय माझ्या आठवडी बाजार भरतो की नाही ते तुम्हाला सांगायचे, हो नाही तर नाही मध्ये. आणि तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी घ्यायला आवडतात ते तुम्हाला त्या गोष्टींची नावे सांगायची आहेत. जसे तुम्हाला भाजीपाला घेता तुम्ही, वस्तू, खेळणे, हे सर्व वस्तू घेता, त्या सर्वांची तुम्हाला इथे नावे सांगायची आहेत. या सर्वाची उत्तरे पण तुम्ही इथे लिहू शकता आपल्या मनाने. 4 ते 5 ओळींमध्ये तुम्हाला याची उत्तरे लिहायची आहेत. तर यानंतर पुढचा प्रश्न आहे, प्रत्येक माणसामध्ये कोणती ना कोणती कला असते. या वाक्याचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहायचे 6 गुणांसाठी. तर इथे पहा नीट. तर इथे तुम्ही लिहू शकता प्रत्येक माणसामध्ये कोणती ना कोणती कला असते. तर तुम्ही त्याबद्दल इथे लिहू शकता की प्रत्येकात काही कला असते. त्या कलेचा कशा प्रकार असतात त्या कलेचे ते तुम्ही सांगू शकता. तर इथे तुम्हाला 12 ते 15 ओळी ते सर्व सांगायचे. आणि प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या गोष्टींची आवड असते ते पण इथे तुम्ही सांगू शकता आणि हा वाक्य स्पष्ट करू शकता. तर आता येथील पुढील प्रश्न आहे, कला या शब्दासाठी 2 समानार्थी शब्द तुम्हाला सांगायचे आहेत 1 गुणांसाठी. तर तुम्ही कोणते पण 2 सांगू शकता, जसे कलाशैली. हा नाही, पण तुम्ही आपल्या मनाने काही सांगू शकता, तुम्ही पाठ करून आले असाल तर. तर आता पुढील प्रश्न आहे, तुला तुझ्या मोठ्या भावाबद्दल जाणवलेल्या कोणत्या गोष्टी, खास गोष्ट लिही. तर इथे तुम्हाला तुझ्या भावाबद्दल जाणवलेल्या खास गोष्टी 2 गुणांसाठी सांगायच्या आहेत. जसे तुमच्या भावामध्ये कोणते गुण आहेत चांगले, जसे प्रामाणिकपणा, प्रेम, अशा प्रकारे खूप सारे गुण असतात त्यांचे तुम्ही सांगू शकता. आणि खास गोष्टी अशा प्रकारे तुम्ही वर्णन करू शकता त्यांचे. जसे भावामध्ये कोणती कला असेल, कोणती त्याला आवड असेल, तर ते पण तुम्ही इथे वर्णन करू शकता त्याचे. 2 गुणांसाठी प्रश्न म्हणजे तुम्ही 4 ते 6 ओळीमध्ये याचे उत्तर लिहायचे इथे. तर आता पुढील पाहूया प्रश्न. तर येथे प्रश्न 7 आहे, जगभरात प्रदूषण ही समस्या वाढत आहे. याबद्दल तुम्हाला तुमचे मत लिहायचे. 6 गुण
गुणांसाठी हा प्रश्न आहे. तर येथे तुम्ही लिहू शकता की प्रदूषण का होतो, त्यावर उपाय तुम्ही सांगू शकता आणि त्याची कारणे पण तुम्ही येथे लिहू शकता. आणि मग तुम्हाला त्याबद्दल समस्याचा उपाय पण सांगायचे, त्याबद्दल तुमचे मत जसे की 6 मार्कांसाठी म्हणजे तुम्ही इथे 12 ते 15 ओळीमध्ये याचे उत्तर लिहू शकता. जसे प्रदूषणासाठी समस्या झाडे लावली पाहिजेत. परत अजून खूप सारे उपाय आहेत ते तुम्हाला इथे लिहायचे आहेत. तर हे सर्व लिहिल्यानंतर इथे तुम्हाला 6 पैकी 6 गुण मिळणार आहेत. आणि या प्रश्नानंतर पुढचा प्रश्न आहे. इथे प्रश्न क्रमांक 8 आहे. तू जर मुख्यमंत्री झाला तर तू काय करशील? हा प्रश्न पण 6 गुणांसाठी आहे. तर इथे तुम्ही लिहू शकता तुम्ही मुख्यमंत्री झाल्यावर काय कराल ते. जसे की तुम्ही कोणत्या सुधारणा कराल, लोकांना काय म्हणजे नवीन काय द्याल, जसे तुमच्या गावामध्ये, शहरामध्ये काय सुधाराल, कोणते नवीन नियम तयार कराल, हे सर्व तुम्ही इथे लिहू शकता. आणि याचे उत्तर पण तुम्हाला 12 ते 15 ओळींमध्ये लिहायचे असणार आहे. मग तुम्हाला इथे मार्क मिळतील. तर अशा प्रकारे तुम्हाला इथे लिहायचे कल्पना करून आणि मग तुम्हाला अशा प्रकारे इथे लिहिल्यावर 6 ते 12 ओळींमध्ये इथे 6 गुण फिक्स होणार आहेत. पण त्यासाठी तुम्हाला 12 ते 15 ओळींमध्ये लिहिणे आवश्यक आहे. तर आता पुढील प्रश्न आहे, मोबाईलच्या अतिवापरामुळे होणारे वाईट परिणाम स्पष्ट करा. तर हा प्रश्न 5 गुणांसाठी आहे. तर या ठिकाणी तुम्हाला मोबाईलचे उपयोग सांगायचे आहेत. जसे की मोबाईलचे वाईट परिणाम सांगायचे आहेत 10 ते 12 ओळीमध्ये. जसे मोबाईल आज सर्व लोक वापरतात लहानांपासून मोठ्यापर्यंत. पण त्याचे कोणकोणते वाईट परिणाम होतात ते तुम्ही सांगू शकता इथे. जसे डोकेदुखी, डोळे खराब होतात लवकर, परत चष्मा लागतो. अशा प्रकारे खूप सारे वाईट परिणाम आहेत ते तुम्ही इथे लिहू शकता. मग तुम्हाला इथे मार्क मिळतील. आणि तुम्ही स्वतःसुद्धा मोबाईलचा खूप वापर करत असाल तर तुमचा अनुभव पण यावरून ते लिहू शकता. जसे म्हटलं म्हणजे असे मोबाईल अति वापरल्यामुळे व्यसन लागते मोबाईलचे, अभ्यासात मन लागत नाही, परत आपले डोळे खराब होतात, डोके दुखते, अंग दुखते. अशा प्रकारे खूप सारे वाईट परिणाम आहेत. ते तुम्ही इथे लिहिल्यानंतर इथे 5 मार्क तुम्हाला फिक्स असणार आहेत. तर आता आपण पुढील प्रश्न पाहूया. त्यानंतर आता आपण पाहूया प्रश्न क्रमांक 10. खालील कविता वाच व प्रश्नांची उत्तरे लिही. तर हा प्रश्न 8 मार्कांसाठी आहे. तर यासाठी तुम्हाला काय करायचे आहे, सर्वात आधी कविता नीट वाचायची आहे आणि समजून घ्यायची आहेत या ओळी. त्यांचा अर्थ पण तुम्ही समजून घ्यायचा प्रयत्न करू शकता. कारण याचवर आधारित तुम्हाला खाली प्रश्न दिले आहेत ते तुम्हाला सोडवायचे आहेत. तर आता आपण ते प्रश्न पण पाहून घेऊ. तर ही कविता तुम्ही पॉज करून आधी वाचू पण शकता. तर इथे काही प्रश्न आहेत. वरील कवितेच्या कवीचे नाव. तर यासाठी 2 मार्कांसाठी हा प्रश्न आहे. तर तुम्हाला यासाठी प्रत्येक कवितेच्या कवीचे नाव माहीत असले पाहिजे. मगच तुम्ही हे लिहू शकता. त्यासाठी तुम्हाला प्रत्येक कवितेच्या कवीचे नाव पाठ करणे आवश्यक आहे. ते तुम्ही इथे पाठ करू शकता. मग तुम्हाला याचे उत्तर आरामात येईल आणि मार्क पण मिळतील. जर तुम्हाला या कवितेच्या कवीचे नाव माहीत असेल तर तुम्ही कमेंट करून पण मला सांगू शकता. तर पुढचा आहे, वरील कवितेच्या शेवटच्या 4 ओळींचा अर्थ लिहायचे. 4 मार्कांचा प्रश्न आहे. तर तुम्हाला कविता दिली आहे तिच्या ओळींचा तुम्हाला अर्थ लिहायचे 4 मार्कांसाठी. मग तुम्ही इथे 8 ओळींमध्ये लिहिला तरी तुम्हाला याचे मार्क मिळतील. पण अर्थ पण लिहिताना सरळ अर्थ लिहायचा आहे. जरी तुटका-मोटका लिहिला तरी तुम्हाला 4 मार्क तुमचे शिक्षक आहेत ते देतील. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, कवींनी कवितेमध्ये कोणता संदेश दिला आहे ते तुम्हाला सांगायचे 2 गुणांसाठी. म्हणजे तुम्ही सांगू शकता. त्यासाठी तुम्हाला कविता वाचणे आणि समजून घेणे आवश्यक असणार आहे. मग तुम्ही आरामात हे सांगू शकता की कवितेमध्ये कोणता संदेश दिला आहे, काय सांगितलं आहे हे सर्व. तर यासाठी सर्वात आधी तुम्हाला कविता नीट वाचायची आहे आणि मग तिचा अर्थ समजून घ्यायचा आहे. मग तुम्हाला याचे उत्तर आहेत ते 4 ते 8 ओळींमध्ये तुम्ही लिहू शकता की कवितेमध्ये कोणता संदेश दिला आहे तो तुम्ही इथे थोडक्यात लिहू शकता. तर अशा प्रकारे तुम्ही याचे उत्तर लिहू शकता. आणि विद्यार्थी मित्रांनो, या पेजवर तुम्हाला टोटल इथे पाहू शकता 4, 5, 6 आणि 7, 8 या पेजवर 8 गुण तुम्हाला असणार आहे. ते 8 गुणांसाठी प्रश्न. तर आता आपण पुढील प्रश्न पण लवकर पाहूया. तर इथे पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 11. खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिही. तर हा प्रश्न तुम्हाला 4 गुणांसाठी आहे. आणि इथं काही शब्द दिलेत जसे सत्य, तर तुम्हाला त्याचा समानार्थी शब्द लिहायचे. त्याचा तुम्ही लिहू शकता जसं सत्याच्या खेरे, परत सुंदर आहे. तर याचे पण काही लिहू शकता तुम्ही. आता मला पण माहीत नाही, पण तुम्ही इथे लिहू शकता. आणि पुढे महान. महान म्हणजे असा काय असते त्याबद्दल तुम्ही लिहू शकता. आणि पुढे जल म्हणजे पाणी. अशा प्रकारे तुम्ही इथे समानार्थी शब्द आहेत ते लिहू शकता. मग तुम्हाला 4 गुण आहेत ते इथे मिळतील.
अशा प्रकारे लिहिल्यावर तुम्हाला इथे 4 मार्क मिळतील. आणि पुढचा प्रश्न 12. खालीलपैकी एका विषयावर निबंध लिहायचे तुम्हाला. पहिला आहे माझे गाव. तर तुम्ही आपल्या गावाबद्दल काही लिहू शकता. जसे माझे गाव खूप सुंदर आहे. आपल्या गावाचे नाव सांगून आपल्या गावच्या निसर्गाचे वर्णन. तुम्ही हा प्रश्न 8 गुणांसाठी आहे ना, मग तुम्ही इथे 16 ते 20 ओळी लिहू शकता या निबंधाच्या. आणि तुम्ही नीट वर्णन पण करू शकता आपल्या गावाचे. परत गावामध्ये कोणत्या गोष्टी आवडतात, कोणत्या नाही त्या. आणि त्यानंतर पुढे माझे कुटुंबावर. तर आपल्या कुटुंबाबद्दल तुम्हाला इथे माहिती लिहायची आहे. जसे आपले कुटुंब कसे, म्हणजे आपले कुटुंब कसे, म्हणजे लहान आहे की मोठे आहे ते. परत आपल्या कुटुंबामध्ये तुम्हाला कोण आवडते, आपल्या कुटुंबातील व्यक्तींविषयी तुम्हाला इथे माहिती लिहायची आहे सर्व. तर अशा प्रकारे तुम्ही इथे लिहू शकता आपल्या कुटुंबाबद्दल. आणि इथे पण तुम्ही 16 ते 20 ओळींमध्ये हा लिहू शकता. तर अशा प्रकारे आपला पेपर असणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण हा पूर्ण पेपर पाहिला. नीट आपण एक्सप्लेन पण पाहिला. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला जर सर्व विषयांचे पेपर हवे असतील तर मी तुमच्यासाठी एक प्लेलिस्ट बनवली आहे. ती पण तुम्ही चेक करू शकता. कमेंट सेक्शनमध्ये कमेंट तुम्ही चेक करा. मी त्याच्यामध्ये तुम्हाला त्या प्लेलिस्टची लिंक देईल आणि तुम्ही त्या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला सर्व विषयांचे पेपर मिळतील. आणि तुम्ही ते पण चेक करा आणि ते व्हिडिओचं पण पूर्ण पहा. आणि तुम्ही हा पण व्हिडिओ पूर्ण पाहिला असेल तर खरंच थँक्यू. आणि लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हाला नेक्स्ट कोणत्या विषयाचा पेपर हवा आहे ते पण मला कमेंट करून सांगा. आणि हा पेपर यासाठी हा पेपर फक्त सरावासाठी बनवण्यात आला होता. जर तुम्हाला नवीन व्हिडिओ मी लवकरच टाकेल तर तयार राहा. आणि आता भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.